Morning is not only sunrise, but miracle of God is defeat darkness and spread light. Same as like of पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव. विचारमंचावर उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर, माझे गुरुजन व माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, मी कुमारी स्वरा प्रशांत खामकर, इयत्ता 5वी, न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. आपल्या पुढे विषय मांडत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणी. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला कर्मवीरांची, भाऊरावांची, भाऊ पाटलांची. कथा नव्हे इतिहास नव्हे आहे आता आताची. कोल्हापूर प्रांती जन्म झाला कुंभोजया गावात. धन नव्हते पण विद्या होती असे नव्हे कुलवंशात. वडील त्यांचे भाविक होते नामे बाळगोंडा पंत. पुरोगामी विचारांनी निर्मिला गुफा संत. कमवा आणि शिका घेऊन हाती मूलमंत्र. बहुजनांच्या उद्धाराचा हाच आहे हो नवा तंत्र. रयतेच्या उद्धारासाठी वाहिली आयुष्याची धुरा. रयत शिक्षण संस्था माझी ज्ञानगंगेचा झरा. अण्णांनी मारणावर शेंकूर गोळा करणाऱ्या फाटक्या मुलांच्या हातात पाटी दिली. नांगरणी मागे अनवाणी पाळत जाणाऱ्या त्याच मुलांच्या हातात पेन्सिल दिली. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या उघड्या नारळ्या शेवड्या पोरांच्या हातात पुस्तक दिले. न भूतो न भविष्यती क्रांती घडली. होय, मी पुन्हा म्हणते, क्रांतीच घडली. शिक्षणामुळे हीच गरिबाची आड आणि आईबापाची परत थोड्या मोठ्यांच्या पंक्तीत घाटात जाऊन बसली, घाटात जाऊन बसली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे वीर असा नवा मूलमंत्र अण्णांनी दिला. अण्णांनी गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची मुलं अंगा खांद्यावर बसवून गरिबीच्या बागेत आणली. त्यांनी त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व शिक्षणाची मोफत सोय केली. यंदाच्या वर्षीप्रमाणे त्या काळी पाऊस चांगला झाला होता. शेतातून भरघोस धान्याचं उत्पादन निघाले होते. शेजारच्या गावातल्या शेतकऱ्याने अण्णांना निरोप पाठवला की अण्णा, औंधा शेतामधून जोंधळ बखळ झाली, तुम्ही दान न्यायला. अण्णा आपल्या बरोबर एका मुलाला घेतात व लगेच त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचतात. शेतकरी भलं मोठं धान्याचं गाठोडं अण्णांकडे देतो. अण्णा ते गाठोडं पाठीवर घेतात व लगेच परतीच्या मार्गाला लागतात. वरून सूर्य आत होतोय, पायाने चटके बसताय. अण्णा तर अक्षरशः घामाघूम झाले. रस्त्याच्या कडेला त्यांना एक गर्द सावलीचे झाड दिसले. ते शेताच्या मुलाला म्हणतात, पांड्या, जीव लई दमलाय फिरला का, जरा विश्रांती घेऊ. असं म्हणत खांद्यावरचे गाठोडे उशाशी घेत अण्णा त्या सावलीत पोहोचतात. परत अण्णा पांडूला म्हणतात, पांड्या, पाहिलंही संतूया, त्यात काटा बिटा रुतला का बघ. पांडू अण्णांचा पाय मांडीवर घेतो व काटा शोधून जातो. एक रुतलेला काटा दिसतो, त्याला काढतो.